नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं SPM IAS अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कदाचित शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण दर शनिवारी आन्सर रायटिंगचं वर्कशॉप घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग जे आहे ते आपण बघणार आहोत. तर क्विकली आपण डिस्कशनला सुरुवात करूयात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात सध्या हा प्रश्न आलेला आहे की MPSCचा पॅटर्न बदललेला आहे, आन्सर रायटिंगसाठी अप्रोच कसा असला पाहिजे, सुरुवात कशी केली गेली पाहिजे. तर बेसिक्स मी तुम्हाला आज सांगतो. काही ज्या पॉइंटर्स असतील ते तुम्ही नोटसुद्धा करा. सगळ्यात पहिला एक नियम मी तुम्हाला समजून सांगतो आन्सर रायटिंगच्या बाबतीत. तो म्हणजे आन्सर रायटिंग हे एक आर्ट आहे. तुमचं नॉलेज बेस चांगलं असू शकतं, तुमच्याकडे त्या सब्जेक्टचं कॉन्टेंट चांगलं असू शकतं, त्या सब्जेक्टबद्दल तुमची अंडरस्टँडिंग चांगली असू शकते, पण आन्सर लिहित असताना जे तुमचं एक्सप्रेशन आहे ते अतिशय ॲप्रोप्रिएट असणं आवश्यक आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. जर तुमच्या घरामध्ये कुकिंगसाठी सगळे इन्ग्रेडियंट्स असतील, दॅट डझंट मीन की तुम्ही एक चांगले कुक असणार. इथे तुम्हाला कुकिंगची स्किल येणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा तुमच्याकडे कॉन्टेंट, नॉलेज, त्या टॉपिकबद्दलची अंडरस्टँडिंग किती चांगली का असे ना, पण जर तुम्ही ते योग्य पद्धतीने एक्सप्रेस नाही करू शकलात, तर मग हे नॉलेज आणि त्याचं योग्य तो उपयोग परीक्षेमध्ये सक्सेससाठी तुम्हाला नाही होऊ शकत. मग आता आन्सर रायटिंगसाठी सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ते आहे सिलेबस ॲनालिसिसचं. आता सिलेबस ॲनालिसिस करत असताना हा कुठल्या परीक्षेचा तुम्ही करणार ॲनालिसिस, तर इथे तुम्हाला UPSC प्लस MPSC ह्या दोघी परीक्षांचं सिलेबसचं ॲनालिसिस करायचं आहे. ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की MPSC ही सुद्धा आता UPSCच्या धर्तीवरच परीक्षा घेतली जाणार आहे. तोच पॅटर्न, त्याच पद्धतीच्या ज्या काही प्रश्न तर मी नाही म्हणणार, पण अभ्यासक्रम हा बिलकुल त्याच्याशी मिळता जुळता असणार आहे. ऑप्शनलसुद्धा इथे असणार आहे. पण जी प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे ती MPSCची कदाचित पुढच्या ह्या वर्षी तर वेगळी होतीच, पण पुढच्या वर्षीसुद्धा ती कदाचित थोडीशी वेगळी राहू शकते. दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस तुम्ही गेल्या किती वर्षातले करणार, तर मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्ही किमान मागच्या 10 वर्षातले जे क्वेश्चन्स आहेत त्याचं ॲनालिसिस करा. आता तुमच्या मनात मोठा प्रश्न आला असेल की सर MPSCची परीक्षा ही तर आत्ता बदलली आहे, तर गेल्या 10 वर्षातले प्रश्न आम्ही कुठून आणायचे. तर तुम्हाला करायचं काय, इथे तुम्हाला गेल्या 10 वर्षातले UPSC मेन्स त्याचं तुम्ही ॲनालिसिस करा, त्याचे क्वेश्चन्स तुम्ही बघा. आणि UPSC व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून काही ॲडिशनल रेकमेंडेशन देतो. तर ते म्हणजे काय, उत्तर प्रदेश UPPSC, बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे जे 2 राज्य आहेत यांच्या ज्या मुख्य परीक्षा होतात त्याचं सुद्धा तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा. ॲटलिस्ट यांचे तुम्ही गेल्या 5 वर्षातले जरी पेपर्स बघितले ते सुद्धा चालेल. त्यानंतर अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाचे मुख्य परीक्षेचे पेपर हे आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशनसुद्धा इथे काढते. तर तुम्ही आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशनचे गेल्या 2 वर्षातले मुख्य परीक्षेचे पेपर बघा. त्यांच्या मुख्य परीक्षेतले जे प्रश्न होते त्या प्रश्नांचा दर्जा हा अतिशय UPSCच्या स्टँडर्डशी मिळता जुळता होता. त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला केरळम, तमिळनाडू, त्यानंतर तेलंगणा हे जे स्टेट्स आहेत यांच्यासुद्धा, इवन आंध्र प्रदेश, कर्नाटका यांच्या गेल्या 2-3 वर्षातले मुख्य परीक्षेचे कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले आहेत त्याचं तुम्ही एकदा इथे ॲनालिसिस करू शकता. आता कदाचित काही विद्यार्थी मित्रांनी ऑलरेडी MPSCचा जो ह्या वर्षाची मुख्य परीक्षा आहे त्याचा पेपर बघितला असेल आणि तुमचा जो आत्मविश्वास आहे तो अतिशय उंचावला असेल, कारण पेपर अतिशय सोपा मला वाटला, कारण जी प्रश्न विचारण्याची जी पद्धती होती ती अतिशय मेडिओकर होती. जर तुम्ही UPSC किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं
आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन, बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन, केरळम, तेलंगणा, तमिळनाडू यांचे जर तुम्ही पेपर बघितले तर इतके स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन हे MPSC पुढच्या वर्षीही विचारेल असं नाही आहे. MPSC सुद्धा इथे त्यांचा जो प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे त्याला आणखी थोडं अपग्रेड निश्चितपणे करेल. तर त्यामुळे आपल्याला आपलं प्रिपरेशनसुद्धा त्या पद्धतीने अपग्रेड करायचं असेल. इथे बाळांनो हे खूप महत्त्वाचं असतं, टू गेट फॅमिलियर विथ युअर एक्झामिनेशन. तर त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे की सिलेबसचं ॲनालिसिस करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा, प्रश्न विचारण्याची पद्धती जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित असं होऊ शकेल जे फ्रेशर्स विद्यार्थी आहेत त्यांना जर सिलेबसच पूर्णपणे माहिती नसेल किंवा त्यांना टॉपिक्स ऑफ टॉपिक्स हे पूर्णपणे माहिती नसतील तर ते गेल्या 5 वर्षाचं ॲनालिसिस करू दे किंवा गेल्या 50 वर्षातलं, त्यांना क्वेश्चन विचारण्याचे पॅटर्न हे कधी समजू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला सिन्सिअरली आधी सिलेबसचं ॲनालिसिस करायचं असेल की टॉपिक सब टॉपिक काय आहेत, त्याच्यानंतर तुम्ही हे ॲनालिसिस करा. म्हणजे तुम्हाला UPSC व्यतिरिक्त जे काही इतर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत जे मी तुम्हाला नावं इथे रेकमेंड केलेली आहेत तर त्यांचेसुद्धा तुम्ही इथे ॲनालिसिस करायचं आहे. आणि ॲनालिसिस केल्यानंतर तुमचे जे काही इनपुट्स असतील किंवा जे काही तुमचे ऑब्झर्वेशन्स असतील ते तुम्ही व्हॉट्सॲपवर मला नक्की कळवा. आता आपण ॲन्सर रायटिंगच्या बेसिक पार्टकडे येऊयात. हे सर्व झाल्यानंतर ॲन्सर रायटिंगचे बेसिक्स काय मी तुम्हाला सांगतो. ॲन्सर रायटिंगमध्ये 3 कॉम्पोनंट्स हे इथे महत्त्वाचे मानले जातात. तर हे 3 कॉम्पोनंट्स किंवा ॲन्सर रायटिंगचे 3 एलिमेंट्स कोणते कोणते आहेत. सगळ्यात पहिलं येतं ते आहे तुमचं ॲन्सर रायटिंगमध्ये इंट्रोडक्शन. ठीक आहे. दुसरा जो भाग महत्त्वाचा आहे तो आहे तुमचा मेन बॉडी. आणि जो तिसरा महत्त्वाचा भाग ॲन्सर रायटिंगमध्ये येतो तो आहे कन्क्ल्युजन किंवा त्याला आपण वे फॉरवर्ड असं सुद्धा म्हणतो. तर मुख्य परीक्षेमध्ये उत्तरं लिहित असताना हे 3 कॉम्पोनंट्स इथे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आता मी एक क्लॅरिटी देऊन देतो तुम्हाला. ॲन्सर रायटिंग हा अतिशय एक डायनॅमिक टॉपिक आहे. ॲन्सर रायटिंग आत्ता जे मी तुम्हाला सांगतो आहे तर ते हा ॲस्पेक्ट मी तुम्हाला जनरल स्टडीजच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतोय. मित्रांनो, एसेसाठीचा तुमचा ॲन्सर रायटिंगचा पर्स्पेक्टिव्ह हा थोडा वेगळा असेल. ऑप्शनलसाठीचा ॲन्सर रायटिंगचा पर्स्पेक्टिव्ह हा तुमचा थोडासा वेगळा असेल. आता याचं एक बेसिक इंट्रोडक्शन आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला देणार आहे, कारण ह्या सिरीजमध्ये इन डिटेल आपण GS, एसे, ऑप्शनल याच्या ॲन्सर रायटिंगबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. ज्यावेळेस आपण GSच्या ॲन्सर रायटिंगची चर्चा करतो तो GSच्या ॲन्सर रायटिंगमध्ये जो तुमचा ॲप्रोच आहे तर हा ॲप्रोच तुमचा ॲकॅडेमिक प्लस डायनॅमिक असला पाहिजे. डायनॅमिक म्हणजे काय, इथे जे काही कंटेम्पररी इश्यूज आहेत, न्यूजपेपर ॲनालिसिस झालं, करंट अफेअर्स, काही केस स्टडीज, या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे जनरल स्टडीजच्या ॲन्सरमध्ये मेन्शन करणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण ऑप्शनल सब्जेक्टबद्दल चर्चा करतो, ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुमचा ॲप्रोच जो आहे हा ॲप्रोच तुमचा प्युअरली ॲकॅडेमिक असला पाहिजे. हे सर्व पॉईंट तुम्हाला नोट करायचे आहेत. ठीक आहे. हा एक बेसिक वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी ॲन्सर रायटिंगचे बेसिक्स सांगतोय. तर इथे प्युअरली ॲकॅडेमिक ॲप्रोच म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, इथे जर समजा तुम्हाला कार्ल मार्क्स याच्यावर प्रश्न विचारला तर मार्क्स हा आपल्या ऑप्शनलमध्ये पण येतो, पॉल सायन्स ऑप्शनलमध्ये. आता मार्क्सवर ऑप्शनलमध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि GSमध्ये काय. सपोज मार्क्सच्या थ्वेरीबद्दल प्रश्न, हालाकी इतका सिंपल पद्धतीने प्रश्न विचारला जाणार नाही, हे मी फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय. कार्ल मार्क्सच्या थ्वेरीबद्दल प्रश्न तुम्हाला जर समजा ऑप्शनलमध्ये विचारला गेला तर ती थ्वेरी काय आहे, त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय होता, त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, हे ॲज इट इज तुम्हाला ऑप्शनलमध्ये लिहायचं असेल. पण जर कार्ल मार्क्सवर प्रश्न तुम्हाला जनरल स्टडीजमध्ये विचारला गेला आणि जर प्रश्न विचारताना तुम्हाला
असा उल्लेख केलाय की क्रिटिकली अनालाइज द कार्ल मार्क्स थ्वेरी इन द कंटेम्पररी टाइम फ्रेम. तर सध्याच्या आधुनिक काळामध्ये त्याच्या थ्वेरीमध्ये जर काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील, तर ह्या सुद्धा तुम्ही हायलाईट करू शकता जनरल स्टडीजमध्ये. म्हणून मी म्हटलं की जीएसचा अप्रोच हा थोडासा डायनॅमिक असू शकतो. ऑप्शनलचा अप्रोच हा प्युअरली तुमचा अकॅडमिक असेल. आणि राहिला प्रश्न एसे, तर एसेबद्दल आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत. एसे रायटिंगमध्ये इथे हे इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन हे असं डायरेक्टली तर तुम्हाला मेन्शन करण्याची गरज नाही आहे. एसे रायटिंगमध्ये फ्लो हा अतिशय महत्त्वाचा आहे. तसं बघायला गेलं तर फ्लो जो आहे, फ्लो आणि स्ट्रक्चर हे प्रत्येक आन्सर रायटिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं गेलंय. आता जनरल स्टडीज किंवा ऑप्शनलमध्ये काय होतं की जनरल स्टडीज ऑप्शनलमध्ये एक स्पेसिफिक वर्ड लिमिट असल्यामुळे इथे तो फ्लो आणि स्ट्रक्चरबद्दल तुम्ही थोडंसं कॉन्शियसली तिथे लिहू शकतात. जर तुम्हाला एसे हा 1000 किंवा 2000 शब्दामध्ये लिहायचा असेल तर तो फ्लो आणि स्ट्रक्चर मेंटेन करणं ही थोडीशी एक कठीण गोष्ट असू शकते. पण प्रॅक्टिसने निश्चितपणे तुम्ही ती जी कला आहे निबंध लिहिण्याची ती सुद्धा इथे आत्मसात करू शकतात. तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सध्या तरी मी एवढंच सांगेल, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. सपोज कोणी एक पब्लिक ऑफिशियल आहे, लेट्स से की आपले एक्स सरन्यायाधीश. एक सरन्यायाधीश ज्यावेळेस ते न्यायाधीश असताना ज्यावेळेस ते कोर्टरूमला ॲड्रेस करायचे किंवा ज्यावेळेस ते एखाद्या ऑफिशियल इव्हेंटमध्ये त्यांचं स्पीच द्यायचे, तर कोर्टरूममध्ये त्यांचं भाषण किंवा कोर्टरूममधलं त्यांचं एक्सप्रेशन, एखाद्या ऑफिशियल इव्हेंटमधलं त्यांचं एक्सप्रेशन किंवा त्यांचं स्पीच, आणि त्यांनी काही 1-2 पॉडकास्ट पण दिले होते. सध्या पॉडकास्टचं बराच काही इथे चालू असतं आपल्या देशात, तर त्यांनी पॉडकास्ट पण दिले. तर जर तुम्ही ही गोष्ट बघितली असेल तर कदाचित तुम्ही हे कोरिलेट करू शकणार, आणि नसेल बघितली तर मी इन्सिस्ट करेल की तुम्ही निश्चितपणे माजी सरन्यायाधीश CJI चंद्रचूड सर त्यांचं तुम्ही एखादं ऑफिशियल स्पीच बघा, यूट्यूबवर भेटून जाईल. कोर्टरूममधले त्यांचे इंटरप्रिटेशन्स बघा, ते पण यूट्यूबवर भेटून जातील. आणि त्यांनी दिलेले 1-2 पॉडकास्ट ते पण बघा. तुमच्या लक्षात येईल की एखादा पब्लिक ऑफिशियल ज्यावेळेस हा ऑफिशियली कोणाला ॲड्रेस करत असतो, मग तो त्याच्या इन्स्टिट्यूशनमध्ये असेल किंवा एखाद्या ऑफिशियल इव्हेंटमध्ये असेल, तर त्यावेळेस त्याचा जो एक्सप्रेशन आहे ते अतिशय फॉर्मल असतं. ठीक आहे, पण तेच ती व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या पॉडकास्टमध्ये येते तर ती थोडीशी इनफॉर्मल जाणवते. एक्झॅक्टली हा उदाहरण देण्यामागचं कारण हेच आहे की ज्यावेळेस तुम्ही जनरल स्टडीजचं उत्तर लिहिणार तर त्यावेळेस तुमचं फॉर्मल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एसे लिहित असतात तर एसेच्या वेळेस तुम्हाला इथे स्कोप आहे थोडंसं इनफॉर्मल होण्याचा, पण तुम्ही त्या विषयापासून बिलकुल पण भरकटू शकत नाही. इथे इन्फॉर्मल होत असताना तुम्हाला त्या विषयाला धरून इन्फॉर्मल व्हायचं आहे, काही उदाहरणं तिथे द्यायचे आहेत, प्लस तुम्ही एसेमध्ये थोडंसं इन्फॉर्मल प्लस फिलॉसॉफिकल ॲस्पेक्ट्स हे तुम्ही इथे निश्चितपणे इन्क्लूड करू शकतात. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय, आज जा घरी, मी सांगतो म्हणून ही एक्सरसाइज करा. एखाद्या पब्लिक ऑफिशियलचा एखादा पॉडकास्ट बघा, भले 15-20 मिनिटाचा का असेना, तुम्ही तेवढं बघा, आणि ऑफिशियल स्पीच बघा. मी फॉर्मल आणि इनफॉर्मल ह्या 2 गोष्टी एक्झॅक्टली कशासाठी तुम्हाला सांगतोय किंवा तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, तर हे तुम्हाला तिथे लक्षात येईल. ठीक आहे, नाव बॅक टू द पॉईंट. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्लो अँड चार्ट हा आन्सर रायटिंगमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर आपण सध्या आजच्या या वर्कशॉपमध्ये, आजच्या या छोट्याशा क्लासमध्ये आपण GS बद्दलच थोडीशी चर्चा करूयात. तर जनरल स्टडीजसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला फॉर्मल पद्धतीने जर इथे उत्तर लिहायचं असेल तर जसं आपण याचे 3 एलिमेंट्स बघितले, आन्सरचे इंट्रोडक्शन, मेन बॉडी, आणि तिसरं कन्क्लुजन और वे फॉरवर्ड. आता जर समजा तुम्हाला उत्तर लिहायचं असेल 150 और 250 वर्ड्समध्ये, ठीक आहे, तर आता मी
इन टर्म्स ऑफ वर्ड सांगण्यापेक्षा इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज तुम्हाला मी सांगतो. आता ज्यावेळेस तुम्ही इथे इंट्रोडक्शन लिहिणार तर आउट ऑफ 100 किती पर्सेंटेज हे इंट्रोडक्शनमध्ये असले पाहिजे. लेट्स इमॅजिन करा, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण याला अतिशय बेसिक ठेवूयात. जर समजा तुम्हाला 100 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं असेल तर इंट्रोडक्शनमध्ये तुमचे किती शब्द आले पाहिजे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज मी तुम्हाला सांगतोय. तर बाळांनो, इंट्रोडक्शन हे तुमचं 10 to 15% असलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. अंडरस्टँड? इंट्रोडक्शन हे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असेल. सो मेक शुअर की इंट्रोडक्शन जे आहे हे जास्त लेंदी पण नको. याला तुम्ही क्रिस्प, क्लिअर अँड शॉर्ट ठेवायचं असेल. ह्या क्रिस्प, क्लिअर आणि शॉर्ट इंट्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्रश्नाच्या बाबतीत किंवा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्या विषयाच्या बाबतीत तुमच्याकडे किती कॉन्टेंट आणि किती सबस्टँटिव्ह कॉन्टेंट आहे रॅदर, हे तुम्हाला इथे एक्सप्रेस करायचं असेल. तुम्ही कुठल्या सिनेमाचा ट्रेलर बघत असणार. कुठल्याही सिनेमाचा ट्रेलर कधी तुम्ही बघितला की अर्धा तासाचा सिनेमाचा ट्रेलर आहे किंवा 15 मिनिटाचा सिनेमाचा जो ट्रेलर असतो तो हार्डली तुमचा 3-4 मिनिटाचा असतो, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त नसेल तो. आता तुम्ही एखाद्या मूवीचा ट्रेलर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं ना की तो मूव्ही हा कॉमेडी असणार आहे, हिस्टॉरिकल असणार आहे, ॲक्शन असणार आहे, सायन्स बेस्ड असणार आहे, की नेमकं त्याचं थीम काय आहे, की सस्पेन्स थ्रिलर असणार आहे. ट्रेलरच्या माध्यमातून ते तुम्हाला समजतं आणि मग नंतर मूव्हीची कंप्लीट थीम ही त्यानुसारच असते. त्याच पद्धतीने तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणजे एका प्रकारचं ते एक ट्रेलर असलं पाहिजे, क्रिस्प, क्लिअर, शॉर्ट, आणि याच्यामध्ये खूप सारे फॅक्ट्स आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे मिक्स करायच्या नसतील. कदाचित आपण पुढच्या वर्कशॉपमध्ये आपण बघूयात, आपण प्रश्न घेणार आहोत आणि प्रश्नाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. प्लस आमचे SPMचे जे काही UPSC टॉपर्स आहेत त्यांच्या कॉपीजसुद्धा मी तुमच्यासोबत इथे शेअर करेल आणि तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये मी दाखवेल की त्यांनी उत्तरं कसे लिहिले, त्यांचा अप्रोच काय होता. तर इंट्रोडक्शनमध्ये कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट डिफाईन करायची असेल, त्याची व्याख्या सांगायची असेल. इथे इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही खूप सारी इन्फॉर्मेशन देऊ नका. बेसिक तुम्हाला त्या विषयाला अनुसरून क्रिस्प, क्लिअर, शॉर्टमध्ये इथे एक 10 ते 15% तुम्हाला इथे लिहायचं असणार आहे. त्याच्यानंतर ॲन्सर रायटिंगमध्ये मी एक जनरल विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका बघितलेल्या आहेत. बऱ्याचदा असं होतं की त्यांचं इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन हे 3 वेगवेगळे लेख वाटतात, जे एकमेकांशी प्रॉपरली ब्लेंड झालेले नाही आहेत, एकमेकांशी ते कन्सिस्टंट किंवा समरूप वाटत नाही. कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन लिहित असताना ते खूप स्मूथली त्याचं ट्रान्झिशन जे ते मेन बॉडीमध्ये झालं पाहिजे. मेन बॉडीमधून एक स्मूथ ट्रान्झिशन त्याचं कन्क्लुजनमध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो की त्याचं फ्लो अँड स्ट्रक्चर हा आपल्याला मेंटेन ठेवायचा असेल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता अजून एक मी मूवीचंच तुम्हाला उदाहरण इथे देऊ इच्छितो. जनरली सिनेमामध्ये एखादं कॅरेक्टर असतं, मोस्टली हिरोचं कॅरेक्टर, की जो लहानपणापासून ते मोठा होईपर्यंतची एक जर्नी दाखवलेली असते. तर डायरेक्टर जर योग्य असेल, त्याचं जर नॉलेजेबल असेल, तर तो अतिशय योग्य पद्धतीने त्याची मांडणी करतो की तो लहान असताना ते मोठा होण्यापर्यंत तो कशा पद्धतीने झाला, आणि तो मोठ्या झाल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही अचानक की अरे हा कुठला दुसरा मूवी त्याने सुरू झालेला आहे. पण जर डायरेक्शन आणि रिप्रेझेंटेशन चुकीचं असेल तर कदाचित असं वाटू शकतं की लहानपणीचा जो हिरो दाखवलेला आहे तो वेगळा कुठला मूवी होता आणि मोठा झाल्यानंतर जो आहे तो अतिशय वेगळा मूवी आहे. हे एक योग्य दिग्दर्शनामुळे काय होतं की तो लहान हिरो मोठा झाल्यानंतर हा नवीन कुठला सिनेमा सुरू झालाय असं वाटत नाही. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने इंट्रोडक्शनमधून ज्यावेळेस तुम्ही मेन बॉडीकडे येतात तर असं बिलकुल वाटायला नको की मेन बॉडी हा एक वेगळा लेख आहे आणि इंट्रोडक्शन हा एक वेगळा लेख आहे आणि कन्क्लुजन हा वेगळा लेख आहे. तर एक स्मूथली इथे ट्रान्झिशन होणं हे महत्त्वाचं आहे. तर आता ज्यावेळेस तुम्ही स्मूथली ट्रान्झिशन करून मेन बॉडीकडे येतात तर मेन बॉडीमध्ये तुमचं कॉन्टेंट हे किती असलं पाहिजे. तर बाळांनो, मेन बॉडी जी आहे ही तुमची साधारणपणे 70% ते 75% पर्यंत मेन बॉडीमध्ये तुम्हाला तुमचं कॉन्टेंट लिहायचं आहे. ठीक आहे. ओव्हरऑल 150 शब्द असतील, 250 शब्द असतील, त्याच्या साधारणपणे एक 70 ते 75% कॉन्टेंट हे तुमचं मेन बॉडीमध्ये असलं पाहिजे. आता ॲन्सर रायटिंगमध्ये अजून बरीच डायनॅमिक रेंज जी आपल्याला पुढे बघायची आहे.
कदाचित असं सुद्धा होऊ शकेल की तुम्हाला मेन बॉडीचं जे कॉन्टेंट आहे कदाचित हे तुम्हाला 65% किंवा त्याच्या आसपास आणून सुद्धा थांबावं लागू शकतं. का? कारण कदाचित कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड याच्यामध्ये आपल्याला कॉन्टेंट हे थोडंसं वाढवावं लागू शकेल. याच्यात कदाचित थोडेसे जास्त शब्द लागू शकतात जर इथे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारला गेला असेल तर. जनरली ओपिनियन बेस्ड क्वेश्चनमध्ये कन्क्लुजनचं कॉन्टेंट हे थोडंफार वाढवू शकतं. ठीक आहे, पण तरी एक ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतो. जर समजा 10% हे तुमचं इंट्रोडक्शन असेल, 70% हे जर तुमचं मेन बॉडी असेल, तर कन्क्लुजन तुम्ही साधारणपणे एक 15 ते 20% राहू देऊ शकतात. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. आता हे शब्द थोडेफार मागे पुढे होतील. एकदम ॲक्युरेट तुम्हाला 150 शब्दात किंवा 250 शब्दांमध्येच उत्तर संपवलं गेलं पाहिजे असं काही नाही आहे. एक फॉर्मॅट मी तुम्हाला सांगतो, प्लस मायनस इथे लक्षात राहू द्या. प्लस मायनस तुमचे 15 वर्ड्स, 15 to 20 वर्ड्स पकडून चला. 15 वर्ड्स और 20 वर्ड्स हे चालू शकतात. तसे प्रयत्न करा की प्लस मायनस हे 10 to 15 असलं तर अतिशय योग्य, कारण ही सुद्धा एक स्किल आहे मोजक्या शब्दांमध्ये योग्य पद्धतीने व्यवस्थित मांडणी करणं. पण एक लक्षात घ्या, जर समजा तुमचे 15-20 शब्द थोडे जास्त होत असतील, पण हे जास्त होत असताना जर तुम्ही ॲप्रोप्रिएट फ्लो ठेवला असेल, तुमचं स्ट्रक्चर प्रॉपर असेल आणि उत्तरामध्ये कुठल्याही प्रकारची जर तुम्ही फेकाफाकी केलेली नसेल, तुम्ही योग्य ते केस स्टडीज जर इथे मेन्शन केले असतील आणि कदाचित त्या केस स्टडीजमुळे, त्या रिलिव्हंट केस स्टडीजमुळे जर तुमचे काही 10, 15, 20 शब्द वाढले असतील तर त्याबद्दल तुम्हाला पेनल्टी भेटणार नाही. आणि सेम वे जर तुम्ही योग्य फ्लो, योग्य स्ट्रक्चर आणि योग्य केस स्टडीने जर त्या उत्तराला कन्क्लूड केलं असेल आणि कन्क्लूड करत असताना जर समजा 10-15 शब्द तुम्ही कमी लिहिले असतील, इन्स्टेड ऑफ 250 वर्ड जर समजा तुम्ही ते 235 किंवा 230 शब्दांमध्येच जर ते उत्तर कन्क्लूड केलं असेल, तर तरी सुद्धा इथे त्याचा कुठला पेनल्टी मार्क्स तुम्हाला भेटणार नाही. हे जे काही बेसिक कन्फ्युजन्स किंवा बेसिक काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतो की इथे माझे अक्षर मोठे आहेत, मग किती पेजेस भरले का पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर सध्या फोकस नका करू. सध्या हा स्किल सेट कसा डेव्हलप करायचा आहे त्याच्यावर आपण फोकस करूयात. आणि स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तुमचं नॉलेज, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, केस स्टडीज, ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं ना की तुमच्याकडे नॉलेज आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही योग्य पद्धतीने उत्तर लिहू शकणार. उत्तर लिहिण्यासाठी इथे तुमचा स्किल सेट वेगळा असला पाहिजे. आणि सेम वे जर तुमच्याकडे हा सगळा स्किल सेट आहे पण तुमच्याकडे नॉलेज, कॉन्टेंट, सबस्टन्स नाही आहे, तर तुम्ही ते काहीच कामाचं नाही. हा स्किल सेट हा काहीच कामाचा नाही आहे. अंडरस्टूड? तर इथे ह्या दोन्ही गोष्टींचा एक प्रॉपर बॅलन्स महत्त्वाचा आहे, नॉलेज प्लस ह्या स्किल. तर बरेचसे विद्यार्थी हा प्रश्न विचारतात की सर समजा 10-15 शब्द या 20 शब्द जर आम्ही थोडे एक्स्ट्रा लिहिले किंवा कमी लिहिले तर पेनल्टी. फ्लो आणि स्ट्रक्चर मेंटेन ठेवा, रिलिव्हंट पद्धतीने लिहा, कुठल्याही प्रकारची पेनल्टी तुम्हाला इथे भेटू शकत नाही. ठीक आहे. तुमच्या जर आणखी काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही इथे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकतात. आता जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इंट्रोडक्शन हे तुमचं क्रिस्प, क्लिअर, शॉर्ट असलं पाहिजे. ते तुमचं फर्स्ट इम्प्रेशन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फार जास्त तुम्हाला वाव नाही आहे स्वतःला एक्सप्रेस करण्याचा. पण मेन बॉडी जो आहे, ज्यावेळेस उत्तराची आपण मेन बॉडीबद्दल चर्चा करतो, तर मित्रांनो मेन बॉडीमध्ये मॅक्सिमम कॉन्टेंट असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 70% कॉन्टेंट तुमच्या उत्तराचं हे मेन बॉडीमध्ये. तर मेन बॉडीमध्ये इथे तुम्हाला याच्यात तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्या विषयाचं किंवा त्या क्वेश्चनच्या बाबतीत जो काही आशय असेल त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याच्या बाबतीतले क्रिटिसिझम, एरर, केस स्टडीज, हे सर्व काही तुम्ही मेन बॉडीमध्ये लिहू शकता. ठीक आहे, इथे तुम्हाला स्कोप आहे.
इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला क्रिटिसिझमचा स्कोप नाही आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा स्कोप नसतो सांगण्याचा. पण मेन बॉडीमध्ये तुम्ही त्या विषय, त्याच्याशी संदर्भात, त्याच्याशी निगडीत पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही एरर असतील, काही त्रुटी असतील, ह्या सगळ्या गोष्टी इवन तुम्ही इथे क्रिटिसाइज सुद्धा करू शकतात. मी पुढच्या क्लासेसमध्ये सांगणार आहे की प्रत्येक प्रश्न विचारत असताना जे काही शब्द असतात, क्रिटिकली ॲनालाइज, एक्सप्लेन, एलॉबरेट, मी UPSCचे गेल्या वर्षातले काही प्रश्न आणणार आहे, प्लस बाकीच्या स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसने विचारलेले मुख्य परीक्षांचे प्रश्न, आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की जर समजा क्रिटिकली ॲनालाइज जर असेल देन व्हॉट यू आर सपोज टू राईट. जर फक्त ॲनालाइज लिहिलं असेल तर त्या उत्तरामधला आशय काय असला पाहिजे, कुठल्या ॲस्पेक्टने तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे. जर एक्सप्लेन असेल तर आशय इथे बदलतो. तर पुढे आपल्याला थोडंसं जसं जसं आपण ॲडव्हान्स लेव्हल गाठत जाऊ तसं तसं ह्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर मेन बॉडीमध्ये तुम्हाला हे सगळे पॉईंट्स इथे एक्सप्लेन करण्यासाठी स्कोप भेटतो. ठीक आहे. तर यासाठी तुमच्याकडे ॲप्रोप्रिएट केस स्टडीज असले पाहिजे. केस स्टडीज म्हणजे तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकतात. याच्यात पण एक्झाम्पल्स हे तुम्हाला अतिशय जे रिलिव्हंट असतील तेच एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत. उगाच कुठलेही बनवा-बनवी या एक्झाम्पल्सच्या बाबतीत चालत नाही. ठीक आहे. हा एक पॉईंट लक्षात राहू द्या. क्लिअर झालं. आता एक शेवटचा पार्ट आपण डिस्कस करूयात. आजचा व्हिडिओ मी जास्त लेंथी ठेवणार नाहीये कारण तुम्हाला पण थोडंसं डायजेस्ट करण्यासाठी वेळ भेटला पाहिजे. शेवटचा पार्ट जो येतो तो आहे इथे कन्क्लुजनचा. कन्क्लुजन और आपण त्याला म्हणतो वे फॉरवर्ड. तर मित्रांनो, कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्डमध्ये इथे एक गोष्ट लक्षात राहू द्या. आणखी एक चूक मी विद्यार्थ्यांनी केलेली बघत असतो नेहमी ज्यावेळेस ते उत्तर लिहितात. कन्क्लुजनमध्ये कधीच क्रिटिसिझम आलं नाही पाहिजे, एवढं लक्षात राहू द्या. हवं तर तुम्ही हे नोट करून ठेवा. कन्क्लुजनमध्ये क्रिटिसिझमचा कुठला स्कोप नसतो. तुम्हाला जे काही क्रिटिसाइज करायचं असेल तर ते तुम्ही इथे मेन बॉडीमध्ये करा. कन्क्लुजनमध्ये कुठल्या केस स्टडीज मेन्शन नका करू. केस स्टडीज ज्या काही तुम्हाला मेन्शन करायच्या असतील तर त्या तुम्हाला मेन्शन करायच्या असतील मेन बॉडीमध्ये. कन्क्लुजन हे तुमचं नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. त्या उत्तराचं कन्क्लुजन हे तुमचं पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तरी एक अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न काही विद्यार्थ्यांच्या मनात येऊ शकतो की सर, काही मुद्दे असे असतात की त्याचं कन्क्लुजन हे कदाचित पॉझिटिव्ह होऊच शकत नाही. जर समजा प्रश्न असेल वॉर क्राईम्सबद्दल, सिव्हिल वॉरबद्दल, हंगर क्रायसिस, माल न्यूट्रिशन, हे जे काही सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स, महिलांवर होणारे अत्याचार, हे जे काही प्रश्न आहेत याचं कदाचित तुम्ही पॉझिटिव्ह कन्क्लुजन नाही करू शकणार. जर समजा सिव्हिल वॉर आहे आणि त्या सिव्हिल वॉरमुळे जर काही निष्पाप लोक मारले गेले असतील तर त्याला तुम्ही जबरदस्तीने पॉझिटिव्हली कन्क्लूड नाही करू शकत. तुम्ही असं म्हणू नाही शकत की नाही नाही सगळं ठीक चाललेलं आहे, काहीच झालेलं नाही आहे. बिलकुल नाही. तर काही असे विषय आहेत की ज्यांना पॉझिटिव्हली कन्क्लूड करता येत नाही. मग त्या केसमध्ये जे विषय पॉझिटिव्हली कन्क्लूड होऊ शकत नसतील तर तिथे तुमचा जो ॲप्रोच आहे तो ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे. जर सकारात्मक तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जर तो सकारात्मक होत नसेल कन्क्लुजन तर तो तुम्ही इथे तुमचा एक आशावादी दृष्टिकोन, ऑप्टिमिस्टिक अप्रोच, हा आशावादी दृष्टिकोन इथे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्ही त्याला ऑप्टिमिस्टिक अप्रोचने त्याला कन्क्लूड करा. इथे ऑप्टिमिस्टिक अप्रोच सोबतच सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच हा सुद्धा तुमच्या कन्क्लुजनमध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे. पण मित्रांनो, याचा अर्थ हा नाही की तुम्हाला कन्क्लुजनमध्ये सोल्युशन द्यायचे. जे काही सोल्युशन तुम्हाला द्यायचे असतील ते तुम्ही मेन बॉडीमध्येच देऊ शकतात. क्रिटिसिझम, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कन्क्लुजनमध्ये तुम्हाला सोल्युशनने द्यायचे आहेत. पण त्या सोल्युशनने आशावादी चित्र कसं निर्माण होऊ शकतं किंवा तीच गोष्ट पॉझिटिव्ह कशी होऊ शकते याच्याबद्दल मात्र तुम्ही चर्चा करू शकता. आणि अजून एक म्हणजे एक विजनरी अप्रोच. समजा तुम्ही इथे माल न्यूट्रिशन बद्दल
जर प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये व्हिजनरी अप्रोच हाच असला पाहिजे की ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी दृष्टिकोनातून तुम्ही एक व्हिजन इथे सांगू शकतात की जर समजा गव्हर्नन्सने त्यांचं काम किंवा त्यांचं मॉडेल हे जर सक्सेसफुली राबवलं तर त्या केसमध्ये निश्चितपणे इथे ह्या समस्येचं समाधान निघू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या कन्क्लुजनमध्ये आल्या पाहिजे. आय एम शुअर आजच्या ह्या पहिल्या आपल्या वर्कशॉपमध्ये किंवा क्लासमध्ये मी तुम्हाला आन्सर रायटिंगचे काही बेसिक्स सांगितले आहेत. जे जे विद्यार्थी हा क्लास बघतील त्या सगळ्यांना मी अपील करेल की तुम्ही गेल्या मागच्या साधारणपणे 8 ते 10 वर्षातले UPSC प्लस जसं मी तुम्हाला सांगितलं की UPSC व्यतिरिक्त तेलंगणा झालं, त्यानंतर आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन झालं, केरळम, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार यांचे पण गेल्या 2-3 वर्षातले मुख्य परीक्षेचे पेपर एकदा बघा. MPSCचा तर निश्चितपणे तुम्ही बघितलाच असेल. तर आपण काय करूयात, पुढच्या क्लासमध्ये पुढच्या सेशनमध्ये मी MPSCचे विचारले गेलेले काही प्रश्न प्लस UPSCचे प्रश्न यांची आपण एकदा तुलना करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण उत्तरं कसं लिहिलं गेलं पाहिजे अजून किंवा आयडियल आन्सर्स काय असतात, आमच्या टॉपर्सने ते उत्तरं कसे लिहिले आहेत UPSCच्या हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मीनवाईल तुमचे जर आणखी काही सजेशन्स असतील तर निश्चितपणे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला कुठल्या एका स्पेसिफिक टॉपिकबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी निश्चितपणे त्याच्यावर पण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.